बोला की जावई बापू बोला. तुम्ही माझ्याशी खोटं बोललात. काल तुम्ही मला म्हणला की आत्ता गेली त्या दिवशी सकाळी तुम्ही 9 ते 10च्या दरम्यान पंचायत ऑफिसला रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मीटिंगला गेला होता. नाही 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 जावई बापू तुमचं काहीतरी गैरसमज होतंय. पंचायत समिती रस्ता दुरुस्तीबद्दल मीटिंग आहे असं आम्ही बोललो. आम्ही त्या मीटिंगला गेलो असं नाही बोललो. नीट आठवून बघा तुम्ही. बर, असं असेल तर मग 9:30 वाजता कुठं होता तुम्ही? जिल्हा ऑफिस. कसं झालं आम्ही त्या मीटिंगलाच निघालो होतो. तर तेवढ्यात आम्हाला जुन्या जमिनीच्या व्यवहाराबद्दल जिल्हा ऑफिसमधून फोन आला. आम्ही तिकडं निघालो. तिथं जायच्या आधीच आम्हाला तुळजाचा फोन आला आणि तिकडनं तडक आम्ही गडावरच पोचलो. जावई बापू तुम्ही अशी चौकशी का करताय आमची? डॅडी, आत्या दरीत पडली ती वेळ 9 ते 10च्या दरम्यानची होती. म्हणून मला जाणून घ्यायचंय तुम्ही कुठं होता. जावई बापू तुम्ही तरी आमच्या काळजावर असं वार करू नका हो. आधीच आमची बायको गेल्यापासून आमचा अर्धा जीव गेलाय. जो काय उरला सुरला अर्धा उरलाय तो बी असा घेऊ नका. आम्ही मान्य करतो ना. आम्ही मान्य करतो. आम्ही आमच्या बायकांची लय वाईट वागलो. लय चुकीचं वागलो. पण ती चूक आम्ही सुधारले. तुम्हाला तर माहिती. आणि आम्ही त्यांच्यावर चिडायचो. त्यात राग नसायचा हो. प्रेम असायचं. आणि आम्ही किती बी चिडलो किती बी रागवलो तरी हे असं कोणाशी आम्ही वागू असं वाटतं तुम्हाला जावई बापू? आणि तुम्हाला माहित नाही जावई बापू त्यांचा बी आमच्यावर लय जीव होता. लय काळजी करायची आमची. की तुम्ही असा आमच्याबद्दल विचार करताय ना. शालनच्या आत्म्याला किती त्रास होत असेल सांगा बरं. काय वाटत असेल त्यांना? हो मेल्यानंतर तरी त्यांच्या आत्म्याला शांती लाभू द्या, सुख लाभू द्या, एवढीच विनंती आहे आमची. बस.